मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। हवामान विभागाच्या निरीक्षणानंतर समोर आलेल्या माहितीनुसार पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, ज्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये बुधवारपासून पावसानं जोर धरला। काही भागात तुरळक तर काही भागात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली आहे। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामान विभागाच्या निरीक्षणाच्या आधारे जारी केलेल्या माहितीनुसार 13 ते 19 ऑगस्ट या दिवसांमध्ये राज्याला पावसाच्या जोरदार सरी झोडपून काढणार आहेत। शुक्रवार नंतर पावसाचा जोर आणखी वाढणार असून त्यामुळे आता श्रावण सरींपेक्षा हा पुन्हा नव्यानं सक्रिय झालेला मान्सूनच्या अडचणीमध्ये अधिक भर टाकताना दिसत आहे। बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रामध्ये सुद्धा पावसासाठी पूरक अशा अनेक हालचालींना मागील दिवसांमध्ये वेग आल्याचं पाहायला मिळालंय। परिणामस्वरूप राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे। प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी असेल, तर विदर्भात सुद्धा इथं अपवाद ठरणार नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय। विदर्भात प्रामुख्यानं पाऊस अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना झोडपणार असून या भागासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा, कोल्हापूर घाटमाथा इथंही पावसाचा जोर वाढलेला असून या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नागपूर आणि वर्ध्यासह गडचिरोलीसाठी सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे।